नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. मी आज माझ्या नवीन जिमला जाणाऱ्या मुलांसाठी चेस्ट आणि ट्रायसेपचा एक चांगला वर्कआउट घेऊन आलो आहे. जेवढे पण माझे नवीन जिमला जाणारे मुलं आहेत त्यांना जिमला गेल्यानंतर न कोणते कोणते सेट मारायचे, कोणते कोणते मारायचे नाहीत हे कन्फ्युजन भरपूर असतं. त्यामुळे आपण चेस्ट आणि ट्रायसेपचे दोन्ही पण कंबाईन सेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण यामध्ये पाहूयात पहिल्यांदा वॉर्मअप कसा केला जातो चेस्टचा. तर चेस्ट वर्कआउट करायच्या अगोदर आपल्याला फुल बॉडी वॉर्मअप करायचा आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा डिप्स घेणार आहोत. तर चला तर पाहूया आपण डिप्स कशा पद्धतीने मारायचे ते. चल, आपल्याला काय करायचंय, आपल्या शोल्डरपेक्षा 4 बोटं वाईड अंतर ठेवायचं आपल्या हातामध्ये आणि ह्या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट बॉडी करून ह्या पद्धतीने आपल्याला डिप्स मारायचे. डिप्स मारताना आपल्याला काय करायचंय, स्लोली खाली जायचंय आणि फास्ट अप यायचंय, स्लोली खाली जायचंय, फास्ट अप यायचंय. यामध्ये आपली जी बॅक आहे पूर्णपणे लोअर बॉडीचा पोर्शन आहे तो पूर्णपणे वरती राहिला पाहिजे, म्हणजे एकदम पॅरलर बॉडी खाली गेली पाहिजे आणि वर आली पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही डिप्स मारा. नवीन मुलं जी आहेत त्यांना समजा ह्या पद्धतीने डिप्स मारता येत नसेल, त्यांनी काय करायचं, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपले गुडघे टेकवायचे आणि सिंपल, काही याच्यात अवघड नाहीये, ह्या पद्धतीने आपल्याला बॉडी पुश करायची. यामध्ये सुद्धा हातामध्ये 4 बोटं वाईड अंतर राहणार आहे. ज्यांना डिप्स मारायला लगेच जमत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने डिप्स ट्राय करा. तुमची नक्की चेस्ट चांगल्या पद्धतीने वॉर्म आणि गरम होईल. चला तर पाहूया आपण चेस्टचा पहिला सेट इन्क्लाइन डंबेल प्रेस आपल्याला मारायचा आहे. तो मारताना अनेक माझ्या नवीन जिमला जाणाऱ्या मित्रांना काय होतं, बेंचची ऍडजस्टमेंट कशी करायची हेच जमत नाही. त्यांना त्याचा अँगल कसा ठेवायचा, किती ठेवायचा हे कळत नाही. तर सगळ्यात महत्वाचं आपण अँगल पाहणार आहोत कसा ठेवायचा आहे. आपला जो फ्लॅट बेंच आहे त्या फ्लॅट बेंच पासनं 1 सेटिंग, 2 सेटिंग आणि 3 सेटिंग अशा प्रकारे 3 सेटिंग वर ठेवायचंय, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चेस्टला प्रेशर येईल. जास्त पण हा अँगल वाईड होत नाही किंवा जास्त पण इन्क्लाइन होत नाही. हा चेस्टसाठी परफेक्ट अँगल आहे. त्यानंतर ना आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार आपल्याला वेट चॉईस करायचंय आणि डंबेल घेऊन वर्कआउट परफॉर्म करायचं आहे. यामध्ये तुम्ही वेट थोडंसं कमीच घ्या. तुम्ही एक लक्षात घ्या, नवीनच जिमला आलात, आपल्याला बॅलन्स महत्वाचा आहे. यामध्ये सेटमध्ये पोझिशन कशी मारायची आहे, पूर्णपणे परफेक्ट कसा गेला पाहिजे सेट, यावर आपल्याला पहिल्यांदा जास्त फोकस करायचंय. डायरेक्ट आल्या 15 आणि 20 किलोचा डंबेलला हात लावू नका, नॉर्मलच मारा. यामध्ये काय करायचं, आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट घ्या. आपली चेस्ट अप ठेवायची आहे, आपली जी कंबर आहे त्यामधून अंतर ठेवायचं. आपला एखादा हात गेला पाहिजे एवढं तरी अंतर ठेवा, म्हणजे आपली बॅक मध्ये आर्क राहतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पोझिशन घेता येते. यानंतर न आपल्याला त्यामध्ये काय करायचंय, पूर्ण जी आपले हात आहेत ह्या पद्धतीने आपल्या शोल्डरला लागले पाहिजे, म्हणजे प्रेशर आपल्या चेस्टला चांगल्या पद्धतीने बसतो. जास्त करून आपल्याला वाईड सुद्धा हात घ्यायचे नाहीयेत आणि जास्त करून आपल्याला क्लोज सुद्धा हात घ्यायचे नाही. एकदम मिडल पोझिशनला या पद्धतीनेच आपले हात राहिले पाहिजे आणि असं प्रेस करायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, डंबेल खाली आणताना एकदम स्लोली आणायचा आणि फास्ट अप न्यायचा, स्लोली खाली आणायचा आणि फास्ट अप न्यायचा. यामध्ये तुम्ही 15 रिपिटेशन मारू शकता. प्लस याचे आपल्याला 3 सेट मारायचे ते. एक लक्षात घ्या, मी पुन्हा तुम्हाला का सांगतोय, तुम्ही बिगनर आहात, बिगनरसाठीच हे सेट आहेत. बिगनर का आहात हे सांगतोय कारण पहिल्याच दिवशी तुम्ही जर जिम मध्ये जास्त वेट घेतलं, जास्त वर्कआउट परफॉर्म केला, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या मसल मध्ये जास्त स्वेलिंग होईल. तुमचा हात वर सुद्धा आणि खाली सुद्धा करता यायचा नाही. जास्त पेन नको व्हावं म्हणून आपल्याला 8 ते 10 दिवस थोडीशी काळजीच घ्यायची. यानंतर चेस्ट मध्ये आपल्याला दुसरा सेट मारायचा आहे. दुसरा सेट आपल्याला, पहिला सेट आपला इन्क्लाइन डंबेल प्रेस झाला. दुसरा सेम त्याचप्रमाणे फ्लॅट डंबेल प्रेस घ्यायचा आहे. फ्लॅट डंबेल प्रेस घेताना आपल्याला जो बेंच आहे तो जो इन्क्लाइन केलेला आहे तो आपल्याला पूर्णपणे पहिल्यांदा फ्लॅट करून घ्यायचा आहे. ह्या आहे त्या पोझिशन मध्ये पहिल्यांदा आपण जर ठेवला होता त्या पोझिशन मध्ये आपल्याला बेंचची पोझिशन सेट करायची आहे आणि वर्कआउट परफॉर्म करायचं. यामध्ये सेम आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसारच वेट चॉईस करायचं आहे आणि वर्कआउट परफॉर्म करायचं आहे. चला तर पाहूया वर्कआउट तो कसा करायचा आहे. हा सेट मारताना यामध्ये सुद्धा आपल्याला चेस्ट अप ठेवून आपल्या पाठीमागे जो लोअर बॅकचा पोर्शन आहे त्यामध्ये गॅप राहिला पाहिजे. तो गॅप चेक करण्यासाठी आपल्याला एक सोपी पद्धत काय वापरायची आहे, फक्त आपला हात घालून पाहायचा आहे. त्याच्यात हात जात असेल तर गॅप राहिलाय म्हणायचं. गॅप तो ठेवा, त्याने आपली पोझिशन एकदम परफेक्ट राहते आणि प्रेशर चांगला चेस्टवर येतो. यानंतर लगेचच डंबेल आपल्या वेटनुसार चॉईस करून ह्या पद्धतीने तो वर्कआउट करायचा. यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त वाईड सुद्धा अंतर घ्यायचं नाहीये,
आणि जास्त क्लोज सुद्धा अंतर घ्यायचं नाही. आपल्या शोल्डर लाईनीतच आपल्या डंबेलचा हा कोना राहिला पाहिजे. याचे सुद्धा तुम्ही 15 रेपिटेशन मारा आणि 3 सेट मारा. प्रत्येक 15 रेपिटेशन मारल्यानंतर आपल्याला एक एक घोट पाणी प्यायचंय. आपली बॉडी डिहायड्रेट झाली नाही पाहिजे. आणि प्लस नवीन तुम्ही जिमला आहात, नवीनच येतात, तुम्हाला थकवा वगैरे जाणू नये म्हणून पण पाणी पिलं पाहिजे. प्लस चक्कर येते काहींना, अशक्तपणा पण जाणवतो, त्यामुळे मध्ये मध्ये एक घोट तरी पाणी पित राहा, म्हणजे तुमची बॉडी चांगल्या पद्धतीने हायड्रेटेड राहील. तर इन्क्लाइन आणि फ्लॅट डंबेल झाल्यानंतर आपल्याला फ्लाय सेट मारायचा आहे. फ्लाय मध्ये तुम्ही आपल्याला केबल क्रॉस मशीनवर चेस्ट फ्लाय सेट मारायचा आहे. तुम्ही नवीन मुलं आहात, बऱ्याच जणांना हा सेट मारायला जमणार नाहीये, त्याच्यासाठी मी एक चांगला पर्याय घेऊन आलेलो आहे. तर चला तर पाहूया आपण तो. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जी केबल क्रॉसची जी मशीन आहे त्याची जी सेटिंग आहे ती पूर्णपणे मिडलला आणून लावायची. मिडलला दोन्ही साईडने आणून लावल्यानंतर आपल्याला आपला एक बेंच घ्यायचा आणि तो पूर्णपणे 90 डिग्री मध्ये वरती ठेवायचा आहे. पूर्णतः 90 डिग्री राहायला पाहिजे, म्हणजेच त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेशर बसेल. चला तर पाहूया आपल्याला तो वर्कआउट कशा पद्धतीने सोपा बनवून मारता येईल. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं सेफ्टी पण विषय ध्यानात ठेवायचा. सेफ्टी म्हणजे आपला रुमाल आपल्या सोबतच ठेवायचा, आपली पाण्याची बाटली आपल्या सोबतच ठेवायची. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करत असतात व्यायाम वगैरे करताना. ही चांगली सवय तुम्ही अंगीकारा, नक्कीच चांगल्या पद्धतीने तुमची बॉडी ग्रो करेल. आता चला तर पाहू आपण हा वर्कआउट कसा करायचा. यामध्ये आपल्याला काय करायचंय, सेम बेंचवर सरळ पद्धतीने टेकून बसायचे. पूर्णपणे पाठ टेकली पाहिजे, म्हणजे आपल्या पाठीला आणि हाताला चांगल्या पद्धतीने सपोर्ट भेटला जातो. आणि काही जास्त अवघड नाहीये. दोन्ही साईडनी डी बार हँडल लावून ह्या पद्धतीने आपल्याला तो केबल क्रॉस ओव्हर हा सेट मारायचा आहे. तर यामध्ये आपले कोपरे पूर्णतः वर राहिले पाहिजे आणि पूर्णपणे याने आपल्या साईड चेस्ट आणि मिडल चेस्टला जसा केबल क्रॉस ओव्हर मशीनवर प्रेशर येतो त्याच पद्धतीने ह्या मशीनवर आपल्याला तो प्रेशर येणार आहे. याचे सुद्धा तुम्ही 12 ते 15 रेपिटेशन मारा. तुमच्या अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करा आणि प्रत्येकाचे 3 सेट मारा. हे झाल्यानंतर आपण पुढचा पाहणार आहोत. आपल्याला मशीनवर 4था सेट मारायचा आहे चेस्ट प्रेस मशीनवर आपल्याला आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करायचंय, लावायचंय आणि या पद्धतीने तो वर्कआउट करायचा आहे. मुश्किल काही असा हा वर्कआउट नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने हा वर्कआउट करू शकता. यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं, आपल्याला ग्रिप पकडायची. ग्रिप तर मशिनरीला दिलीच असती आणि पूर्णपणे आपल्याला चेस्ट अप करूनच आपल्याला हा वर्कआउट परफॉर्म करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही 15-15चे 3 सेट मारा आणि तुमची चेस्ट चांगल्या पद्धतीने ग्रो करा. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला आहे का निगेटिव्हली स्लो हात न्यायचेत आणि फास्ट अप करायचेत. यामध्ये लक्ष द्या, निगेटिव्ह नेताना एकदम स्लो आणि फास्ट अप, याने आपली चेस्टला चांगल्या पद्धतीने प्रेशर बसेल. त्यानंतर ना आपण ट्रायसेपचे काही वर्कआउट पाहूयात. तर चेस्टचे आपले 4 वर्कआउट झाल्यानंतर ना आपल्याला लगेचच ट्रायसेप वर्कआउट चालू करायचं आहे. ट्रायसेप वर्कआउट मारताना आपल्याला केबल क्रॉस मशीनवर ह्या पद्धतीने वरती पुल्ली घेऊन आपण या ठिकाणी प्लेन बार किंवा झिगझॅग बार, कोणताही तुमच्या जिम मध्ये जो बार असेल तो अटॅच करायचा आहे आणि वर्कआउट करायचा आहे. यामध्ये काय करायचं, आपल्याला ट्रायसेप मारताना पूर्ण दोन्ही साईडनी इक्वल अंतर ठेवून आपल्याला हात पकडायचे ते आणि या पद्धतीने पुश डाऊन सेट घ्यायचा आहे. पुल्ली पुश डाऊन सेटचं नाव आहे. यामध्ये आपले कोपरे अजिबात पुढे आणि माग येता कामा नये, हे पूर्णपणे कॉन्स्टंट एकाच जागी राहिले पाहिजे. त्यांनी काय होतं, आपल्या ट्रायसेपला चांगल्या पद्धतीने प्रेशर लागून राहतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची ट्रिक, आपल्याला वरती निगेटिव्ह आणताना स्लो आणायचं आणि खाली नेताना फास्ट डाऊन न्यायचं खाली आणताना. यामध्ये आपल्याला अजून एक खाली नेत आणल्यानंतर 1 सेकंद तरी होल्ड ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या ट्रायसेपला पूर्णपणे प्रेशर लागून राहतो. याचे सुद्धा आपल्याला 15 रेपिटेशन मारायचे ते आणि 3 सेट मारायचे ते. यामध्ये तुम्ही तुमच्या बॉडी अकॉर्डिंग नुसारच वेट लावा, जास्त काही घेऊ नका. तुम्ही बिगनर आहात हे पुन्हा एकदा लक्षात घ्या आणि वर्कआउट परफॉर्म करा. त्यानंतर आपल्याला लगेच दुसरा सेट घ्यायचा आहे. हे तर मित्रांनो, यानंतर आपल्याला ओव्हरहेड डंबेल हा सेट ट्रायसेपचा मारायचा आहे. हा मारताना आपल्याला आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करायचंय आणि या पद्धतीने तो वर्कआउट करायचा आहे. हा वर्कआउट करत असताना जेवढे पण नवीन जिमला येणारी मुलं आहेत त्यांचे काय होतात, हात जे कोपरे आहेत ते साईडला जातात किंवा स्टेबल राहत नाही, त्यामुळे त्यांना त्यावर प्रेशर चांगल्या पद्धतीने फील होत नाही. तर त्यांच्यासाठी हा सेट न मारता त्यांच्यासाठी एक युनिक टेक्निक याच्यात घेऊन आलो आहे. त्यांनी तुमच्या ट्रायसेपला चांगल्या पद्धतीने प्रेशर बसेल. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जो आपला बेंच आहे पूर्णपणे स्ट्रेट
90 डिग्रीला न ठेवता आपल्याला काय करायचं एक लक्षात घ्या, एक सेटिंग फक्त खाली घ्यायचं आहे, फक्त एकच सेटिंग खाली घ्यायचं आहे, जास्त पण आपल्याला इन्क्लाइन करायचं नाहीये. त्यानंतर एक पाय याच्यावर ठेवून दुसरा पाय आपल्याला खाली सपोर्टला लावायचा आहे आणि पूर्णपणे आपली जी पाटण आहे यावर टेकून या पद्धतीने तो वर्कआउट करायचा. मध्ये तुम्हाला एक फायदा काय राहील, तुमचे जे एल्बो आहेत दोन्ही साईडला बाहेर निघणार नाही. त्यामध्ये दुसरी गोष्ट काय होईल, तुमची बॅक आपल्या बेंचला टेकून राहील, चांगली स्टेबल आणि सपोर्ट तुमच्या बॉडीला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा प्रेशर आपल्या ट्रायसेपवर जाईल. तुम्हाला यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही डंबल ओव्हरहेड डंबेलच्या ऐवजी हा सेट मारून पहा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल. याची सुद्धा तुम्ही आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करून 15-15चे 3 सेट मारा आणि वर्कआउट परफॉर्म करा. यानंतर ना आपल्याला ट्रायसेपचा लास्ट सेट परफॉर्म करायचा आहे. यामध्ये आपल्याला एक खाली बेंच फ्लॅट बेंच घ्यायचा आहे. फ्लॅट बेंचवर ह्या आपल्या हाताची पोझिशन आपल्या बॅकच्या साईडला राहिली पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, आपली जी कमरेची जी बाजू आहे ह्या बाजूला खेटूनच आपले हात त्या पोझिशनला आपल्याला इथं पकडायचे. ते यामध्ये आपल्याला पुढे 90 डिग्रीचा गुडघ्यामध्ये अँगल ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला खाली जायचंय आणि स्ट्रेट पाहून स्लोली आणि निगेटिव्हली स्लोली खाली जायचं आणि फास्ट प्यायचं. यामध्ये तुम्हाला ट्रायसेपला चांगल्या पद्धतीने प्रेशर बसतो. तुम्ही पाहू शकता याचा ट्रायसेप कसा आपल्याला प्रेशर आलेला कसा याचा ट्रायसेपवर फील होत आहे. यामध्ये सुद्धा आपण 15 रेपिटेशनचे 3 सेट मारून आपण हा वर्कआउट एंड करायचा आहे. यानंतर ना आपल्याला बॉडी पूर्णपणे आपली कूल डाऊन करून वर्कआउट एंड करायचा आहे. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा चेस्टमध्ये इनक्लाइन डंबेल प्रेस त्याचे 15 रेपिटेशन आणि 3 सेट, त्यानंतर ना आपण फ्लॅट डंबेल प्रेस त्याचे सुद्धा 15 रेपिटेशन आणि 3 सेट. त्यामध्ये आपल्याला आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करून आपण तो वर्कआउट केलेला आहे. त्यानंतर ना आपण केबल क्रॉस मशीनवर आपण सेट परफॉर्म केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 15-15चे 3 रेपिटेशन मारायचे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे. तुम्हाला जर केबल क्रॉस मशीनवर व्यवस्थित तो सेट जर गेला जात नसेल तर तुम्ही स्ट्रेट बेंच लावून त्यावर तो वर्कआउट परफॉर्म करू शकता. त्यानंतर ना आपण चेस्ट प्रेस 4था सेट घेतलाय. त्यामध्ये सुद्धा 15-15चे 3 सेट मारलेले आहेत. त्यानंतर न ट्रायसेप मध्ये पहिला पुल डाऊन ओव्हरहेड डंबेल प्रेस आणि बेंच डिप्स हे 3 सेट घेतलेत. हे तुम्ही नवीनच जिमला गेल्यानंतर न ट्राय करा. वेट कमी लावायचा प्रयत्न ठेवा, म्हणजे तुम्हाला बॉडी पेन जास्त राहणार नाही. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, फॉलो करा. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. थँक्यू.